नमस्कार, मी सविता नादब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पॅनमध्येच पटकन तयार होणारी कोथिंबीर वडी। ही कोथिंबीर वडी अगदी कमी तेलात होते, न उकडता न तळता झटपट होणारी चविष्ट आणि हेल्दी अशी ही कोथिंबीर वडी पटकन तयार होते। कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी भरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि याच वाटीने मी एक वाटी बेसन घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे भाजणीचं पीठ टाकलेलं आहे। थालीपीठाची भाजणी असते ना ती, त्याच्याने काय होतं आपली वडी खूप अशी हलकी होते। तुमच्याकडे जर थालीपीठाचं पीठ असेल ना तर नक्की टाका, त्याच्याने वडी एकदम छान चविष्ट तर होतेच पण हलकी सुद्धा होते। आणि त्यासाठी मी इथे एक वाटण तयार करणार आहे। वाटण तयार करण्यासाठी मी इथे या 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, हे तीळ वरून टाकणार आहे मी, अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धणे, हे सर्वांचं मी एक वाटण करून आपलं वाटण छान वाटून झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये बेसनामध्ये थोडं पाणी टाकून त्याची अशी सैलसर अशी पेस्ट करून घेते। असे सैलसर बेसन भिजवून घेते थोडंसं। आपण घेतलेलं बेसन छान भिजवून घेतलेलं आहे। या प्रकारे साधारण असं पातळसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आपण तयार करणारी कोथिंबीर वडी आपण तळणार नाही आहोत, म्हणून वाटणातला कच्चेपणा निघून जाण्यासाठी मी इथे हे वाटण थोडं परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकते, थोडीशी हळदसुद्धा टाकून घेते, थोडासा मी लाल मसालासुद्धा टाकते। आपण मिरची घेतलेली आहे पण थोडासा मी इथे अर्धा चमचा लाल मसालासुद्धा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ सुद्धा मी टाकते आणि हे एकदा परतून घेते छान आणि त्याच्यामध्येच ही कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर आपल्याला परतवायची नाही आहे जास्त, ती फक्त आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। कोथिंबीर छान मिक्स झाली आहे। आता आपण हे सगळं मिश्रण आपण जे बेसनाचं बॅटर करून ठेवले ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आपण परतवून घेतलेली कोथिंबीर आणि वाटण ह्याच्यामध्ये आपण आता टाकून घेऊया। त्यामध्ये आपण हे छान टाकून घेतले आणि हे छान आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। कोथिंबीर आणि आपण जे वाटण भाजून घेतलेलं होतं ते सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून छान एकजीव करून घेतलेलं आहे। इथपर्यंत आपल्याला बॅटर पातळ हवं आहे। आपलं बॅटर छान मिक्स झाले। आता आपण पॅनमध्येच वडी करणार आहोत, त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल टाकून पॅन तापायला ठेवलेला आहे। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे घेतलेले तीळ थोडे टाकून घेऊया। तीळ टाकले की लगेच आपण हे बॅटर जे केलेलं आहे ना ते ह्याच्यावरती ओतून घ्यायचे। सगळं आपण ह्याच्यावरती घेतलेले हे तीळ टाकायचे वरून थोडेसे, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं त्याला शिजून द्यायचं। असं झाकण ठेवून त्याला आपण आता शिजून देऊया। आपल्या वडीला 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण ती उलटी करून घेणार आहोत। आता पलटी मारून घेणार आहोत। त्यासाठी मी एक पलिता घेतलेला आहे खालून, अशी करून तिला आपली कोथिंबीर वडी दोन्ही बाजूने शेकून छान थंड झालेली आहे। आता आपण ती कट करून घेऊया। पॅनमध्ये तयार होते, पटकन होणारी अशी ही वडी आहे। हे पहा आपली वडी कट करून झालेली आहे छानपैकी। तयार आहे आपली झटकन होणारी खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडीची सुरुवात ना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून झाली। कोथिंबीर पटकन खराब होत असल्यामुळे ती वाया जाऊ नये म्हणून घरातील गृहिणी सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांनी म्हणजे बेसन, मसाले यांचा उपयोग करून कोथिंबीर वडी तयार केली जाऊ लागली।
आणि आज कोथिंबीर वडी ही हॉटेल, कॅटरिंग, स्ट्रीट फूडमध्येही लोकप्रिय झाली आहे. महाराष्ट्राच्या स्वयंपाकघराची ओळख असलेली ही कोथिंबीर वडी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा जरूर करून बघा. या प्रकारे कोथिंबीर वडी केली ना की तिला उकडावी लागत नाही की तळावी लागत नाही आणि झटकन कमी तेलात पटकन तयार होणारी अशी ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.